उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावरती आहेत। आज सकाळी 11 वाजता परभणी इथं उद्धव ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे। परभणीचे खासदार संजय जाधव यांनी अलीकडेच ठाकरे गटाची साथ सोडल्यामुळे या सभेला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। यानंतर दुपारी 3:30 वाजता धाराशिव इथं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। धाराशिव हा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मतदारसंघ आहे। दरम्यान ओमराजे निंबाळकरांवरती उद्धव ठाकरे आता काय बोलतात याकडे लक्ष लागलंय। शिवसेना सचिव किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरती टीका केली आहे। आता भरपूर उशीर झालाय, त्यांचा दौरा म्हणजे वराती मागून घोडे। हा दौरा माफी दौरा आहे। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसाठी नाही तर मुलाचं करिअर वाचवण्यासाठी दौरे करतायत, अशी टीका त्यांनी केली आहे। नेते सचिव आणि प्रवक्ते पावसकर सर आहेत। मला विचारलं तर 6 खासदार त्यांना सोडून गेले, त्यांच्या पक्षाला सोडून गेले, त्यांच्या नेतृत्वाला सोडून गेले आणि इकडे आल्यानंतर हा भरपूर उशीर झाला आहे। माध्यमातनं ह्या चर्चा तर होत्याच। जर त्यावेळी तुमचं जर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी जर गेला असतात तर त्याचा फायदा झाला असता ना। त्यांच्याशी बोला, जे लोकप्रतिनिधी 3-3 टर्म 2-2 टर्मला जे निवडून आलेत लोकांमधनं, त्यांच्याशी खुल्या मनाने नेतृत्व म्हणून बोला ना। त्यांचे प्रश्न समजून घ्या। तू का नाराजी आहेस ते विचारा, तू का बाबा इकडे तिकडे जातोस ते विचारा। आज सगळं झाल्यानंतर ही वराती मागणं घोडं फिरण्यासारखं आहे। आणि आताचा जो दौरा त्यांच्याबाबत तुम्ही म्हणताय, हा दौरा फक्त माफी दौरा आहे मला विचारायला तर। म्हणजे आज बघा, आज ज्या ठिकाणी ते जात आहेत तिकडचे जर जुने शिवसैनिक असतील, म्हणजे माझ्यासारखं असेल तर मी स्पष्ट विचारेन, तिकडचा जिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख असेल, गटप्रमुख असेल, ज्याचे वडील पहिल्यांदा होते, ज्यांनी बाळासाहेबांबरोबर वगैरे कामं केलं, ते नक्कीच त्यांना विचारतील की साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या तेव्हा मी नगरसेवक झालो असतो, माझा मुलगा झाला असता, माझी मिसेस झाली असती, कोण तिकडे नगराध्यक्ष झाले असे, त्यावेळी तुम्ही आमच्यासाठी आलात का? तुम्ही कधीतरी तर यायचं होतं आमच्याकडे। म्हणजे माझ्या निवडणुका असतील, कार्यकर्त्याची निवडणूक असेल, कार्यकर्ता पुढे जाणार असेल तर त्यासाठी तुम्हाला जिल्ह्यामध्ये जायला वेळ नाही मिळाला। आणि आज खासदार गेल्यानंतर तुम्हाला 6 खासदार गेले, 40 आमदार निघून गेलेत, आता तर 60 झालेत। 60 आमदार, हे आत्ताचे असलेले खासदार, हे येऊन गेल्यानंतर तुम्हाला कळतंय की माझ्या मुलाचं करिअर काय आहे। स्वतःच्या मुलाचं करिअर आता काय नाही, ते वाचवण्यासाठी दौरे आहे ते। बहुचर्चित आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या किडनी तस्करी प्रकरणामध्ये चंद्रपूर पोलिसांना मोठं यश आलंय। कोर्टानं डॉक्टर रवींद्र पाल सिंग याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ब्रह्मपुरी न्यायालयामध्ये काल आरोपी रवींद्र पाल सिंग आणि पोलिसांच्या वकिलांमध्ये 3 तास जोरदार युक्तिवाद झाला। आरोपीला जास्तीत जास्त दिवसांची कोठडी मिळावी, या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सखोल तपास करता यावा, यासाठी पोलिसांनी आपल्याकडील सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले। तर गुन्ह्यांचं गांभीर्य आणि आरोपीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील लागेबंध लक्षात घेता सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये जवळपास 3 तास युक्तिवाद केला। पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य विशद करणारे तब्बल 35 मुद्दे न्यायालयासमोर मांडले, तर आरोपींच्या वकिलांनी पोलिसांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी सादर केलेले ठोस पुरावे हे ग्राह्य धरत न्यायालयानं आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। बुलढाणा जिल्ह्याच्या परतापूर भागामध्ये बोगस सोनोग्राफी सेंटरवरती जिल्हा शल्य चिकित्सकाने मोठी कारवाई केली आहे। बोगस डॉक्टरांच्या घरात गर्भलिंग निदान चाचणी करण्यात येत होती। छापा टाकून 2 बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे। अमोल रसाळ यांच्या घरामध्ये बोगस डॉक्टर असलेला अनिल सोनावणे हा गर्भलिंग निदान चाचणी करत होता, तर बंदी असलेल्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने ही चाचणी करण्यात येत होती। पावसापासून बचावासाठी रस्त्याच्या कडेला आपल्या दुचाकीसह उभ्या असलेल्या बाप लेकाला एसटी बसनं जोरदार धडक दिली। या भीषण अपघातामध्ये बापाचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर 14 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालाय। ही घटना नांदगाव येवला रस्त्यावरच्या भौरी फाटा परिसरामध्ये काल संध्याकाळी उशिरा घडली आहे। अपघातामधील मृत संजय डांगे हे नांदगाव तालुक्यामधल्या दहेगाव इथले रहिवासी आहेत, तर या प्रकरणी एसटी बस चालकाविरोधामध्ये नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील सीना कोळेगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून लोडशेडिंगमुळे नागरिक संतापले. लोडशेडिंगच्या नावाखाली गावामध्ये 15 ते 16 तास वीज पुरवठा खंडित होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. तर या समस्येविरोधामध्ये त्रस्त विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनोखं आंदोलन केलं. हे सर्व विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू असलेल्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये अभ्यासाला बसले आणि वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या समस्येचा निषेध केलाय. गावात वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे आमच्या अभ्यासावरती परिणाम होतोय अशी तक्रार या विद्यार्थ्यांनी केली आहे. मुंबईच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती सकाळी हा ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मध्य रेल्वेवरती ब्लॉक असणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी नेरूळ अप डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या भाईंदर ते बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. अयोध्येतील राम मंदिर दान चोरीची घटना समोर आल्यानंतर राम मंदिर ट्रस्टनं मोठा निर्णय घेतलाय. 11 जुलैला राम मंदिर ट्रस्टची बैठक होणार आहे. बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल मिश्र आणि ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी राजीनामा दिलाय. दरम्यान चंपत राय SITच्या रिपोर्टनंतर माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. महिला T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होणार आहे. वर्ल्ड कप सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्याविषयी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एका पत्रकारानं भारतीय खेळाडू स्मृती मानधना हिला चक्क मराठीमध्ये प्रश्न विचारला आणि ज्यावरती स्मृती हिनं सुद्धा मराठीमध्येच उत्तर द्यायला सुरुवात केली आणि बाकीचं उत्तर तिनं इंग्रजीमध्ये दिलं. हॅलो स्मृती, उदय बिनिवाली सांगली. उद्याच्या महत्त्वाच्या खास मॅचसाठी काही स्पेसिफिक स्ट्रॅटेजी प्लॅनिंग काही ठरवलंय का? पहिल्यांदा मी मराठीत बोलते आय थिंक UK प्रेस कॉन्फरन्समध्ये. I mean, I'm just saying it's first time I'm talking in Marathi in UK at a press conference. But मराठीमध्ये I think बोलले तर सगळ्यांना कळणार नाही. तर Of course you can. English, yeah, sure. I'll say, yeah, again, I feel the strategies, just for us, it's about, today we've just come in, we'll see the wicket, we'll see how the conditions are and how cricket we really want to play. But we've all spoken a lot about how we really want to be playing the aggressive brand of cricket, and that's something which we'll all look to do tomorrow. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.